नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे लोकपरिवर्तन न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती माहिती घेणार आहोत, एक चर्चा विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर मराठा समाजाला कधी न मिळालं ते आरक्षण संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून तसंच हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर ते आरक्षण कुठेतरी मिळण्याकरता सुरुवात झाली होती। म्हणजे मराठा समाजाचे काही कुणबी नोंदी असल्या ते सापडण्याचं काम शिंदे समितीच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून असेल, हे सुरू झालं होतं। परंतु काल एक ओबीसी समाजाचा मेळावा पार पडला, एक मोठी बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये जे काही सीएम फडणवीस साहेब आहेत ते सुद्धा उपस्थित होते, ओबीसी समाजाचे नेते सुद्धा उपस्थित होते आणि हैदराबाद गॅजेटला चॅलेंज किंवा तो हैदराबाद गॅजेटचा जो काही जीआर आहे तो रद्द करण्याची मागणी विरोधी पक्ष म्हणजेच ओबीसी समाजाचे नेत्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा जे काही ओबीसी समाजाला किंवा धनगर समाजाला जास्तीचं आरक्षण मिळालं, 50% पेक्षा अधिकचं 2% जे काही आरक्षण मिळालं तेही रद्द करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी करण्यात आली होती। त्याचबरोबर जे काही मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या अंतर्गत जे काही आरक्षण मिळालं त्याचे तात्काळ सर्टिफिकेट वाटप करावे अशी सुद्धा मागणी जरांगे पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली होती। परंतु आता झुपलेलं आहे, जे काही दोन पक्ष असतील किंवा ओबीसी समाजाचे नेते असतील त्यांना सुद्धा हैदराबाद गॅजेट नको आहे किंवा हैदराबाद गॅजेट हे रद्द झालं पाहिजे। आणि त्याचबरोबर जे काही चंद्रशेखर बावळकुळे महसूल मंत्री यांनी सुद्धा सांगितलं की कुठे कुठे जर खोडखाड झाली असेल, चुकीचे प्रमाणपत्र देण्यात आले असतील तर त्याच्यावर समिती गठीत केल्या जाईल आणि ते जे काही सर्टिफिकेट असतील ते रद्द केले जातील अशा पद्धतीची माहिती चंद्रशेखर बावळकुळे यांच्या माध्यमातून सुद्धा देण्यात आली होती। परंतु आता संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्याकडे जो काही पर्याय असणार आहे तो मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना समजून सांगण्याचा पर्याय असणार आहे। जोपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे मराठा समाजाला जे काही हैदराबाद गॅजेट लागू करून देण्यात आलेले ते कुठेतरी प्रामुख्याने जे काही ओबीसी समाजातील नेते असतील त्यांना पटवून देत नाहीत किंवा त्यांना रीतसर असं सांगत नाही किंवा प्रेशर क्रिएट करत नाही, तोपर्यंत ओबीसी समाजाचे जे काही नेते असतील ते शांत बसणं शक्य वाटत नाही किंवा ते शांत बसणार नाही। त्याचबरोबर जरांगे पाटील सुद्धा हे ठाम आहेत त्यांच्या भूमिकेवर। मराठा समाजाला जे काही आरक्षण मिळालेले हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून किंवा शिंदे समितीच्या माध्यमातून जे काही कुणबी नोंदी शोधण्याचं काम करण्यात आलं होतं त्याच्यातून जे काही मराठा समाजाला ओबीसी आरक्षणचे जे काही सर्टिफिकेट वाटप करण्यात आलेले ते कायमस्वरूपी असले पाहिजेत। आणि ज्या पद्धतीने तुम्ही विखे पाटलांनी जे काही माहिती दिली होती किंवा जे काही जीआर काढला होता त्या जीआर मध्ये सांगितलं होतं की सगळे सोयरे किंवा एकाच नावाच्या व्यक्ती जे काही एकाच नावाचे आडनाव असतील अशा पद्धतीने जे काही नागरिक असतील, जे काही शेतकरी असतील किंवा मराठा समाज असेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र हे वाटप करणं बंधनकारक असणार आहे। कारण तर त्या जीआर मध्ये स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की हैदराबाद गॅजेटनुसार ते आरक्षण लागू करण्यात येईल। आणि त्यानंतर पत्रकार बंधूंशी काल विखे पाटील यांनी चर्चा केली होती आणि विखे पाटलांनी सांगितलं होतं की विखे पाटील म्हणतात की जे काही आरक्षण असेल, जे काही तलाठी असतील, ग्रामसेवक असतील किंवा कृषी अधिकारी असतील यांची जी काही समिती स्थापन करण्यात आलेली आहे ती समिती त्या ठिकाणी कुणबी नोंदी जे काही आहेत कुणबी नोंदीच्या आधारे किंवा एकाच हैदराबाद गॅजेटच्या अंतर्गत किंवा एका व्यक्तीचं जर आडनाव सेम असेल तर त्याप्रमाणे ती समिती त्या ठिकाणी छाननी करेल किंवा ती पाहणी करेल आणि ती समिती ठरवेल की मग ती व्यक्ती एकच आहे का, त्याचं शपथपत्र जे काही जोडलेले ते एकच आहे का आणि मराठा समाजातील तो व्यक्ती आहे का, तो कुणबी समाजातील व्यक्ती आहे का, अशा पद्धतीने जी काही समिती असेल ती गठीत केलेली समिती ठरवेल आणि त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात अशा पद्धतीचं विखे पाटलांनी सुद्धा एक स्पष्टीकरण देण्यात आलं होतं। आता या संदर्भात नेमकं काय घडते, हैदराबाद गॅजेट रद्द होते का, त्याचबरोबर ओबीसी समाज कुठे शांत होते का, मग ओबीसी समाजाला वाटते का की ओबीसी समाज जो काही मराठा समाज असेल ते जे काही राजकीय आरक्षण असेल ते भेटलं नाही पाहिजेत म्हणून त्याचा अट्टहास चालू आहे का, असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत, बऱ्याच चर्चा सध्या सुरू आहेत। या संदर्भात आता नेमकं तुम्हाला काय वाटते, हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात असेल संघर्ष योद्धा जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार आणि त्याचबरोबर जे काही ओबीसी समाज असेल हा शांत बसणार का किंवा त्यांच्या माध्यमातून मेळावा किंवा एखादी बैठक लागली जाऊ शकते का आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब याच्यावरती काय चर्चा करणार, दोन्ही समाजाला शांत करण्याचं काम हे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून होऊ शकते का, या संदर्भात नेमकं कमेंटमध्ये काय सांगता येईल तुम्हाला नक्कीच कमेंट करा। जय शिवराय।